कहाणी आहे एका लहानशा गावाची. या गावात दिनेश नावाचा एक शेतकरी राहत होता. दिनेश खूप मेहनती होता. तो सूर्योदयापूर्वी शेतावर जात असे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतरच घरी येत असे. आई, बाबा आले. हे घ्या पाणी, चहा ठेवलाय. चांगली गोष्ट आहे. मग काय माझी बाहुली, आज काय नवीन केलंस तू? मैत्रिणीसोबत खेळले, आईला मदत केली आणि बाबा, मी लालाजींना पाणीही दिलं. आजही लाला आले होते त्यांचं व्याज घ्यायला. मी सांगितलं अजून कापणी झाली नाही, पुढल्या आठवड्यात होईल. मग ते गेले. आणखी काही बोलले नाही ते? नाही, फक्त हे बोलले की व्याज वेळेवर द्या. बाबा, आपण लालाजींना व्याज का देतो? कारण आपण त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं. कर्ज कशाला? हे घर बांधण्यासाठी. तू जेव्हा लहान होतीस ना, तेव्हा हे घर कच्चं होतं. पावसात या घरात पाणी गळत असे. त्यावेळी तू भिजून खूप आजारी पडली होती. म्हणून मी लालाजीकडे माझी शेत गहाण ठेवली आणि त्या पैशातून हे घर पक्क बनवलं. आता बघ, हे घर गळत नाही. आणि तेव्हापासून आपण लालाजींना पैसे चुकवत आहोत. काय माहित केव्हा संपणार आहे हे कर्ज? तू हे सगळं सोड. तू हे सांग की तुझी शाळा कधी सुरू होणार आहे? पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात? चांगलं आहे. बाबा, मला नवीन युनिफॉर्म, पुस्तकं आणि एक छत्री पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. हे सगळं घेऊ. यावेळी पीक चांगलं आलं आहे. लालाजींना व्याज देऊनही पैसे वाचतील. देवाचे खूप खूप आभार. दिनेशच्या कुटुंबाच्या आयुष्यात खूप समस्या होत्या. त्या असूनही ते खुश होते. काही दिवसांनी दिनेशने त्याच्या शेतीची कापणी सुरू केली आणि 2 दिवसांनी त्याचे पीक व्यापाऱ्याला विकून टाकले. फक्त 20,000? यावेळी बाजार मंद आहे. जर हा सगळा माल विकला गेला नाही तर माझंही नुकसान होईल. ठीक आहे. दिनेशने विचार केला होता तेवढे पैसे त्याला पिकाचे मिळाले नाहीत. दिनेश थेट लालजीच्या घरी गेला. हे घ्या लालाजी, या वेळेचं व्याज. चांगलं झालं दिनेश, तू स्वतःच आलास. नाहीतर मी आज तुझ्या घरी येणारच होतो. लालाजी, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा माझं पीक विकल्या जाईल मी तुम्हाला व्याज द्यायला येणारच आहे. चांगलं आहे. आता किती पैसे उरले आहेत? हे 10,000 कापले गेल्यानंतर 1,00,000 रुपये. आशा आहे की हेही लवकरच चुकते होतील. आता निघतो मी. प्रणाम. तो घरी आला. किंजल, हे घे 8,000 रुपये. पुढच्या 3 महिन्यांच्या घर खर्चासाठी आहेत. आता माझ्याकडे 2,000 उरले आहेत. त्यातून भूमीच्या शाळेची पुस्तकं आणि युनिफॉर्म घ्यायचा आहे. आणि छत्री पण. हो, छत्री पण. चल बाहुली, आता जाऊया. आई, तू पण चल ना सोबत. तिघे घरातून निघाले. आधी ते पुस्तकांच्या दुकानात गेले. या चिठ्ठीमधली सगळी पुस्तकं द्या. किंजलने दुकानदाराला चिठ्ठी दिली आणि तो पुस्तकं काढू लागला. भूमी पुस्तकं पाहून खूप खुश होती. दुकानदार हिशेब करू लागला. एकूण 1,100 रुपये झाले आहेत. एवढे? महागाई खूप वाढली आहे ना. पुस्तकांच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत ताई. दिनेशने दुकानदाराला 1,100 रुपये दिले आणि ते पुढे निघाले. यानंतर ते तिघे कपड्यांच्या दुकानात गेले. हिच्या मापाचा युनिफॉर्म द्या. 1 की 2? 2. नको, 1च द्या. नाही आई, 2 हवेत. किंजल, 2 घे ना. नाहीतर आता पाऊस येणार आहे. पावसात युनिफॉर्म ओला झाला तर भूमी कशी काय शाळेत जाईल? दादा, 2 द्या. दुकानदाराने भूमीच्या मापाचे 2 युनिफॉर्म दिले. 700 रुपये झाले.
दिनेशने दुकानदाराला पैसे दिले आणि कपडे घेतले. वाटेत भूमीला आईस्क्रीमचं दुकान दिसलं. बाबा, एक आईस्क्रीम. ठीक आहे, चल. तिघांनी आईस्क्रीम खाल्लं आणि दिनेशने आईस्क्रीम वाल्याला 45 रुपये दिले. आता दिनेशने त्याचा खिसा पाहिला. त्याच्याकडे 155 रुपयेच उरले होते. आता काय उरलं आहे? हो बाबा, छत्री. मी पावसात शाळेत कशी जाणार? अरे हो, ते तर राहीलच. ते लोक छत्रीच्या दुकानात गेले. तिथे भूमीला एक लाल छत्री आवडली. दादा, ही कितीची आहे? 120 रुपयांची. एक छत्री तुम्ही पण घ्या ना. नको, मला नकोय. तुम्हाला पण अख्खा दिवस शेतात भिजावं लागतं. नाही किंजल, समजून घे. मी छत्री नंतर घेईन. दिनेशने किंजलला कानात सांगितलं. पैसे संपले आहेत. किंजल गप्प बसली आणि ते लोक एक छत्री घेऊन घरी आले. काही दिवसांनी भूमीची शाळा सुरू झाली आणि ती तिची नवीन लाल छत्री घेऊन शाळेत जाऊ लागली. ती खूप आनंदात होती. तिच्याकडे नवीन युनिफॉर्म, नवीन पुस्तकं आणि तिच्या आवडीची लाल छत्री होती. संध्याकाळी जेव्हा ती शाळेतून घरी आली तेव्हा तिने पाहिलं की तिचे बाबा भिजत शेतात काम करत होते. तिने तिच्या वडिलांच्या डोक्यावर छत्री धरली. बाबा, ही छत्री तुम्ही घ्या. तुम्हाला जास्त गरज आहे. नाही बाळा, मला सवय आहे भिजत काम करण्याची. तू छत्री ठेव, नाहीतर तुझी नवी पुस्तकं भिजून जातील. भूमी प्रयत्न करत होती दिनेशला छत्री द्यायची, पण दिनेशला ती छत्री घ्यायचीच नव्हती. बघ भूमी, पाऊस थांबलाय. चल घरी जाऊया. दोघे घरी आले, पण भूमी उदास होती. बाबांकडे पैसे नसणार आणखी एक छत्री घ्यायला. आम्हाला आणखी एक छत्री मिळाली असती तर. बाबा पेरणी करतात, त्यातून किती धान्य येतं. जर मी छत्री पेरली तर त्यातून छत्री निघेल. असा विचार करून भूमी घराच्या मागच्या अंगणात गेली आणि अंगणात तिने तिची छत्री पेरली आणि मातीत पाणी पण टाकलं. आता छत्री लवकर उगवेल. भूमी धावत घरात गेली आणि देवाच्या समोर बसून प्रार्थना करू लागली. देवा, मी छत्री पेरलीये. तुम्ही लवकर तिथे खूप छत्र्या उगवा, म्हणजे बाबांना आणि गावातल्या बाकी शेतकऱ्यांना भिजून काम करावं लागू नये. भूमी. आईने भूमीला जेवायला हाक मारली आणि भूमी धावत आली. रात्री स्वप्नात भूमीला छत्रीच्या शेतीचं स्वप्न पडलं. तिला आनंद झाला होता की तिच्या शेतात रंगीबेरंगी छत्र्या उगवल्या. सकाळ झाल्याबरोबर ती अंगणात धावत गेली. तिथलं दृश्य पाहून चकित झाली. बाबा, बाबा, लवकर इकडे या. तिचे आई बाबा गेले आणि तेही चकित झाले. जमिनीत अनेक छत्र्या होत्या. हे काय? छत्रीची शेती. काल मी. भूमीने आई बाबांना कालची गोष्ट सांगितली. मग भूमीने एक छत्री काढली. बाबा, ही तुमची छत्री आणि बाकीच्या आपण गरीब गावकऱ्यांना वाटूया. बाबांसारखेच इतर शेतकरीही पावसात भिजत शेती करतात. भूमीचा हा विचार सर्वांना पसंत पडला. त्यांनी सगळ्या छत्र्या गरीब शेतकऱ्यांना वाटून टाकल्या. आई बाबा चकित झाले होते की छत्रीची शेती कशी होऊ शकते, पण देवाची कृपा विलक्षण होती. निरागस भूमीची लहानशी इच्छा देवाने पूर्ण केली. त्यामुळे फक्त तिच्या बाबांचंच भलं नाही झालं, तर गावातल्या अनेक गरिबांचं भलं झालं. छत्रीची विलक्षण शेती.